जम्मूतील एका विवाहित महिलेच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। पळून आणल्याचा आरोप असलेल्या तरुणाचा शोध घेत महिलेचा ठाव ठिकाणा लावण्यात बजाजनगर पोलिसांना यश आले आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया। जम्मू येथील एका विवाहित महिलेचा शोध घेण्याकरिता जम्मू पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला होता। माहिती मिळताच बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय झालेत। तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेत महिलेचा ठाव ठिकाणा लावला आणि या कारवाईमुळे जम्मू आणि नागपूर पोलिसांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालेत। प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जम्मू येथून बहु कोर्ट म्हणून एक पोलीस स्टेशन आहे, तिथले अंमलदार आमच्याकडे आलेले होते। त्यांनी सांगितलं की तिथून एक मुलगी मिसिंग आहे। ती मुलगी मुस्लिम समाजाची आहे आणि एका हिंदू समाजाच्या पोराने ते तिच्यासोबत आलेली आहे आणि मुलगी जी आहे ती लग्न झालेली आहे। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे थोडा तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। त्या मुलीचं लोकेशन जे आहे ते आमच्या एरियात दाखवत होतं, परंतु जेव्हा त्या मुलाचं ते आले त्याच्यानंतर काही वेळानंतर त्या मुलाचे लोकेशन्स बदलत असल्यामुळे आम्ही त्या मुलाचा शोध घेतला इथे। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो मुलगा प्रॉपर जम्मूतच राहणारा, त्याच गावातला, आणि तो नागपूरला BPED करत होता आणि तो बास्केटबॉलचा प्लेयर होता। तर तिला इथे बास्केटबॉल खेळणारे ओळखतात, तर त्या माध्यमातून आम्ही त्याच्या एका मित्राला विचारपूस केली आणि त्याच्या मदतीने रात्री जेव्हा तो परत आला तर तेव्हा आम्ही त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ते मुलगी आणि मुलगा यांना जम्मू पोलिसांच्या ताब्यात दिलं। दोघं बालिका आहेत। मुलगी 18 वर्षाची आहे, तिचं लग्न झालेले आहे आणि मुलगाही 21 वर्षाचा आहे। जम्मू ते नागपूर असा धागा पकडत पोलिसांनी अल्पावधीतच ही कारवाई यशस्वी केली आहे।